नाही नाही, मला मला बिलकुल आग्रह करू नका. हे बघा, आपण फोटो बिटो लावणार नाही आणि प्रचाराला पण जाणार नाही. माझ्या बाबांनी माझी झोपमोड करू नये म्हणून मी निवडणुकीला उभा राहिलोय. नाही तर राजकारणात आपल्याला बिलकुल इंटरेस्ट नाहीये. यायला हे म्हणजे असं झालं, खाय पिया कुछ नाही और गिलास थोडा 12 रुपया 12 रुपये नाही रे, 12 आणा. आहेत बाजारात आहेत 12 आणे. बाजारात वेगळीच चर्चा आहे. काय ह्याने ग्लास फोडल्याची? नाही रे बाबा, तुझी. कसली? अवी बोगस उभं राहणार आहे आणि तो त्याची बॅनर बी नाही लावणार. ऐनवेळी अवी उमेदवारी मागे घेणार आणि त्या बदल्यात तात्या सरपंचांकडून पैसे उकळणार अशी चर्चा आहे. मी काय सांगतो ते नीट ऐका. ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. 7 जागांसाठी आपल्या पॅनल मधले 70 लोक इच्छुक आहेत. कोणाकोणाला तिकीट द्यायचं? खरं आहे तुमचं. आज पावतो आम्ही तुम्हासनी, तुम्ही आमासनी सांभाळलं. हा मेतकूट असाच कायमचा राहायला पाहिजे. अहो तात्या, त्यात काय शंका आहे का? हम्म. गावातलं राजकारण तापलंय. तुम्हाला त्या मारुतराव बद्दल म्हणायचंय काय? सुभाष, त्या मारतरावाला कोटी कोटी उड्डाण करायला लावू. वाऱ्याची दिशा बदलते. जास्तीत जास्त गावकऱ्यांना जवळ करा, विशेष करून तरुण पिढीला. ते आले आपल्या बरोबर तर ठीक, नाहीतर त्यांची वाढदिवस साजरे करा. लेकरा, झोपलायस? मी जागा आहे. मला माहित आहे, मी जरा झोपलो की लगेच तुम्ही फोटोतून बाहेर. अरे केव्हाचाच तू सपान बघता बघता झोपला होतास ना, तेव्हापासून येऊन उभा आहे. आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. फक्त 3 दिवस राहिलेत आणि माझ्याकडे आता नंतर येळ नाही. म्हणजे 3 दिवसानंतर तुम्ही फोटोतून बाहेर येणार नाही? मी नको यायला हवं असेल ना, तर निवडणुकीचा अर्ज भरून मोकळा हो. अरे त्या तात्यानं आणि मारुतरावानं गाडीतून वाजत गाजत जाऊन अर्ज भरलाय. अहो, वाजत गाजत भरू दे, नाही तर सरपटत भरू दे, आपल्याला काय करायचं आहे? अहो, राजकारण वंगाळ काम आहे असं लोक म्हणतात. त्यापेक्षा मी आपल्या शेतात जरा जास्त राबतो. अरे त्यानं फक्त आपल्या घराची भरभराट होईल. माझ्या लेकरानं गावाची भरभराट करायला हवी आहे. राजकारणात जाऊन समाजकारण करून लोकांची सेवा करायला हवी आहे. अरे लेका, त्यासाठी जांभई देऊन कसं चालल? निवडणुकीचा अर्ज भरावा लागतोय. बघा, मग निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर तुम्ही मला उठवायला नाही येणार? अजाबात नाही. मग ठीक आहे, तुमचा हा सांगावा सकाळी आईला सांगतो. आहेला काय हो, कमाल आहे. आईला माझ्यापेक्षा बाबाच जास्त घाबरतात. बोलू आईला, बोलू. या 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 हा बघा बघा. सांगितलं नव्हतं हा इथेच सापडणार म्हणून. शेवटी चिडला फकीर मशिदीतच गावणार. शिर्या, चिडला फकीर नाही, चुकला फकीर. अगं आता हा चिडलाय ना म्हणून म्हणालो मी. बट फिकीर नॉट, आय एम हँडल ऑल दिस थिंग्स. ओके, फॉलोइंग मी. आलास तू परत? मी एकटाच नाही आलोय. मग काय 4 चौघांना घेऊन आलायस? 4 चौघात चर्चा होईल तुझी. जरा मागे वळून बघ. बुडू नको, बुडवू नको, बुडवू ही नको. इथे का आली? का आली? गावातल्या लोकांनी जर बघितलं ना तर बोबाटा व्हायचा. माझी आई मला मेल्यावर पण सोडणार नाही. ए बघ बाई, तुझं तुझ्या वडिलांचा निरोप घेऊन आलीशील तर आताच तोंड काळ कर. अरे आवी माझा ऐक. शिर्या, बस. हा नाही ऐकणार. काय शिर्या, माझ्या मैत्रिणीचा इन्सल्ट म्हणजे माझा इन्सल्ट. ही का केली? यायला हा माझा इन्सल्ट. काय झालं आता? इतना घास घास भांडा घासा फिर भी दूध नासा. बुडू नको, बुडू नको. अरे तू इलेक्शनला उभं राहावं म्हणून ही राधिका तुझ्या घरी गेलेली तुझ्या आईला समजवायला, आणि तिने परमिशन दिली सुद्धा. काय सांगतोस काय? नाहीतर काय. अरे हीच आनंदाची बातमी घेऊन आम्ही तुला इथे सांगायला आलो तर तू तिला काही बाही बोललास. त्यामुळे ती रागवली, म्हणून ती गिरिजा रागवली, म्हणून मी रागवलोय. ए आय एम सॉरी. सॉरी. हा नाही हे मला नको, हेच आपण त्यांना जाऊन बोलूया. नाही नाही, मला मला बिलकुल आग्रह करू नका. हे बघा, आपण फोटो बिटो लावणार नाही आणि प्रचाराला पण जाणार नाही. माझ्या बाबांनी माझी झोपमोड करू नये म्हणून मी निवडणुकीला उभा राहिलोय.
नाही तर राजकारणात आपल्याला बिलकुल इंटरेस्ट नाहीये. यायला हे म्हणजे असं झालं, खाय पिया कुछ नाही और गिलास थोडा 12 रुपया 12 रुपये नाही रे, 12 आणा. आहेत बाजारात आहेत 12 आणे. बाजारात वेगळीच चर्चा आहे. काय ह्याने ग्लास फोडल्याची? नाही रे बाबा, तुझी. कसली? अवी बोगस उभं राहणार आहे आणि तो त्याची बॅनर बी नाही लावणार. ऐनवेळी अवी उमेदवारी मागे घेणार आणि त्या बदल्यात तात्या सरपंचांकडून पैसे उकळणार अशी चर्चा आहे. आग लागो असं बोलणाऱ्याच्या तोंडाला. अरे शेणातली चवली उचलणारा तो तात्या, तो काय माझ्या पोराला इकत घेणार आहे? ए आहे, जाऊ दे ना, तू कशाला विचार करतेस? आता लोक 10 तोंडाने बोलणार. दातोंडाचा रावणच आहे तो तात्या सरपंच. या सत्तेच्या लालसेपायी किती गरीब लोकांच्या जिमनी त्याने घशात घातल्या असतील ना, हे त्या परमेश्वरालाच माहित. आहे तुला का कसं माहित? नाही कधी बोलली नाहीस तात्यांविषयी एवढं? आई काही न सांगताच गेली. आमच्या घराण्याचा गुणधर्मच आहे, न सांगता येतात, न सांगता जातात. हा. हे घ्या, असे पोस्टर बनणार तुमचे. काय हो, हा. माझ्या बरोबर या थोर महापुरुषांचे फोटो कशाला? अहो, अशी पद्धतच आहे. हं? त्यामुळे उमेदवाराची शान वाढते. पण त्यामुळे या थोर विभूतींचा अपमान होतोय त्याचं काय? अहो, यांचं कर्तृत्व केवढं मोठं आहे ते सुद्धा पोस्टर्स न लावता मिळवलेलं आहे. आणि ह्यांच्या बरोबर माझा फोटो, माझी लायकी तरी आहे का? अहो, कोण काय बोलणार तुम्हाला? अशी पद्धतच आहे. सगळे असंच करतात. त्याचे खूप फायदे असतात. एक तर आपली शान वाढते, दुसरा फायदा सगळे मतदार आपले वाटतात. आता तिसरा फायदा, तुमची कोणी पोस्टर फाडणार नाही. चौथा फायदा, पुढच्या इलेक्शन पर्यंत तुम्ही लटकत राहाल. लटकणारा लटकू दे, मला असली प्रसिद्धी नकोय. हे घ्या, आता मी सांगतोय तसं करा. चला. जशी तुमची इच्छा. नीट लावा बॅनर. तरुण तडफदार व लाडके उमेदवार अविनाश माधवराव पवार. हा? काय कसला दिसतोय बघ हव्या. तुला सांगतो, उद्या गावात सगळीकडे चर्चा होणार. हा. आणि आपला आव्या बी खुश होईल की. शिर्या, अवीच निवडून येणार आहे. अरे येणार म्हणजे काय, येणारच. चला. चल. निघूया. चल रंगा, गेले वाटतं. उद्यापर्यंत बॅनर राहील तेव्हा ना. तात्या विरुद्ध उभा राहतो काय? अरे अवीचा बॅनर काढतोय हा. अहो, यांना मी विनंती केली, अहो असं करू नका, तर आमच्यावरच हात टाकला यांनी. हो काय गावचे म्हणे. चल चल तिथे चल. तात्याचा फोटो अरे तू काय खोटं बोलतो रे? चोर तो चोर वर शिऱ्यावर जोर. शिरजोर म्हणायचंय त्याला. नाही नाही, शिऱ्यावर जोर दाखवते असंच म्हणायचंय मला. रंगराव, बोर्ड या शिर्यानं पाडला काय? अहो, सज्जन माणसाचं नाव मी कशा पाहिजे घेऊ? बघा, हा, या दोघांनी पाडला. या दोघांनी पाडला. साहेबांचा बोल मागला बघा. हे बघा, माझ्या मित्रांना उगाच खोट्या आरोपाखाली अटक केलीत तुम्ही. हे बघा, पोलीस पाटलांनी पंचनामा करून दिलाय. आता एवढी वर्ष झाली, गावचे पोलीस पाटील आहेत ते खोटा पंचनामा कसा करतील हो? हा? अहो, अशा कितीतरी पंचनाम्यावर त्यांनी सह्या केलेत. पुरात शेतीचं नुकसान झालं तर नुकसान दुप्पट दाखवण्यासाठी घ्यायची चिरीमिरी आणि करायची पंचनाम्यावर सही. गावात धरणाचं पाणी येणार म्हणून गावकरी खुश. कॅनल साठी झाडं जाणार 10-12, पण 50 झाडांचं नुकसान दाखवायचं, खायचा मलिदा आणि करायची पंचनाम्यावर सही. नैसर्गिक आपत्तीत एका गरीबाचं घर पडलं तर त्याला तलाट्याकडे जाताना, अर्ज करताना पंचनाम्यावर सही करणार कोण? तर गावचे पोलीस पाटील आणि हे सरपंच. पण कशी? पैसे खाऊनच ना. अरे, मेल्या माड्यावरचं लोणी खाऊन सही करणारे ते पंचनाम्याच्या गोष्टी तुम्ही माझ्याशी करताय. हे बघा, तुम्ही पुराव्याशिवाय बोलताय. मी तुमच्यावर कारवाई करू शकतो. अरे मग करा ना, करा कारवाई करा. जाऊ दे साहेब, तरुण रगत आहे. अहो, चुकायचंच, पण आता आपणच सांभाळून घेतलं पाहिजे ना पोरांना. आणि तात्याने तुम्हाला विनंती केली आहे, सोडा पोरांना, सोडा ना. त्याने तर कुठली कंप्लेंटही केली नाही. सोडा पोरांना, सोडा. नाही नाही, उगाच सहानुभूतीची भीक नकोय आम्हाला. हे बघा, माझे कार्यकर्ते सच्चे आहेत. अवी पोरा, गेली 20 वर्ष या गावचा पोलीस पाटील आहे मी. तू सच्चा आहेस.
पण तुझ्या हातात सत्ता नाहीये आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं. येतो मी. त्या केदार आणि विशालला बाहेर आणा. ए चला रे. निवडणुका लढवायला निघाले. सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं. सुनबाई खोकल्याने जीव चाललाय. त्याचा घोट बी नाही. वाईस कडत पाणी तरी आणून दे गा सुनबाई. जरा दम धरा. काही जीव बिव जात नाही तुमचा ढास लागल्यानं. यांचं आतमध्ये जेवण चालू आहे. ते कामावर गेले की आणून नरड्यात ओतते तुमच्या. चहा पण नि पाणी पण. मग त्या तुळशीचं पान टाक म्हणजे फटकन माझा जीव जाईल. हं? ए कारभारनी, तू वर गेलीस आणि मला ठेवलं ते बघायला. हे भोगतोय मी बघ. अगं आपल्याला पोरगा झाला तेव्हा काय खुशीत होतो आपण, नाचत होतो. पर कारभारनी आता वाटतंय हे पोरगा झाला नसता तर बरं झालं असतं, बरं झालं असतं. का रे बाबा? अरे घर कशा पाय डोक्यावर घेतोस? मी हा कसं काय डोक्यावर येणार घर? अरे मला घरात जागा आहे कुठं? मी इथं उजरीवर पडलोय या जनावरासारखा. फक्त माझ्या गळ्यात दाव नाही. हा ठीक आहे ठीक आहे. हे घे पाणी. अरे ती कुणा कुणाला सांभाळणार? लय मेहरबानी. दत्तू आजोबा नमस्कार. राम राम. मला ओळखलं का? कोण बनाय? माधवराव पवारांचा मुलगा मी, अरे बाबा काय अविनाश सांगतो? पवार. माधवरावाचा पोरगा होय तू? अरे बाबा तू काय आम्हाला नमस्कार करतो? आम्ही तुझ्या पाया पडाय पाहिजे. अहो लाजवते काय? ए आण. हे काय? घ्या. हम्म. अरे मला हार घालतो काय? मी का पुढारी आहे का? नाही हो. अहो दत्तू आजोबा आज तुमचा वाढदिवस आहे 80वा. माझा शिवा काय की बा तुला कसं कळलं? अहो तुमच्या जमिनीचे अगोदरचे कागद वाचलेत मी. त्या कागदावर माझ्या बाबांनी तुमचं नाव, जन्मतारीख, वारसदारांची नावं, कोणी किती वर्ष जमीन कसली आहे हे सगळं लिहिलंय त्यांनी. त्या तात्याने तुमची जमीन लाटली आहे. हे बघ बाबा तू आज माझं तोंड गोड केलंस. याच तोंडाने मी आता वाईट बोलणार आहे. माझी जमीन तात्याच्या उरावर जाऊ द्या. अहो त्यासाठीच तर निवडणुकीला उभा आहे मी. मला आशीर्वाद द्या. अरे बाबा. तुमच्या पाया पडून प्रचाराला सुरुवात करतो. माधवरावाचा पोरगा तू. माझा आशीर्वाद अगदी मनापासून आशीर्वाद आहे. तात्या कालच्या सभेची काही जोरदार बातमी आली बघा. विद्यमान सरपंचांची जाहीर सभेमध्ये चौफेर टोलेबाजी. अहो फोटो बी लय झकास आलाय की. आयला गप्पा बसा आणि बंद करा ही चमचागिरी. या आतल्या पानामध्ये बघा, आतल्या पानामध्ये बघा. त्याव्याचा तो दत्तू म्हातारा आशीर्वाद देताना केवढा मोठा फोटो आलाय. तात्या आता आतलं पान कोण वाचतंय बरं? तुझ्यासारखी बिन आकल्याची लोक असतात ना, त्यांना पेपर हा वाचण्यासाठी नसतो, बसण्यासाठी असतो. पण जे शिकलेली लोक असतात ती आतलं पान बराबर वाचतात. मग यावर उपाय तात्या? यावर उपाय एकच. आव्याच्या प्रसिद्धीपेक्षा आपली प्रसिद्धी जास्त मोठी असायला पाहिजे.